नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. काल मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं आणि संध्याकाळी साधारण 3:30 4 ते 5च्या दरम्यामध्ये ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेलं, त्यांनी जी आर मनोज जरांगेंच्या हाती सुपूर्द केला, त्यांनी तो वाचला आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण मिटलेलं आहे. मात्र उपोषण मिटलं म्हणजे प्रश्न मिटला का, प्रश्न सुटला का? तर मला असं वाटतंय नाही मिटलाय किंवा प्रश्न नाही सुटलेला आहे. आणि याचंच कारण जाणून घेण्यासाठी आपल्या खटक्यावर बोर्डच्या या सेगमेंटमध्ये कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच थेट जाणून घेणार आहोत की मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका सुटलेला आहे का. सर, असीम सर, तुमचं स्वागत आहे. काय वाटतं, नेमकं मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलाय का? थेट उत्तर नाही असं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाहीच. आणि आता त्या जी आरची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, याच्यातून सरकार किती प्रामाणिक आहे, त्यांची नियत साफ होती का असा जी आर करताना, हे सुद्धा लक्षात येणार आहे. हम्म. कारण की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सतत निवडणुकांसाठी वापरण्यासाठी चांगला मुद्दा आहे असं समज झालेले जे राजकीय लोक आहेत, ते या सगळ्या समूहाचा अत्यंत वाईट पद्धतीने वापर करत आहेत असं मला वाटते. ज्या इंटेन्सिव्हली हे आंदोलन वाढत गेलं, ज्या आपुलकीने आणि जिव्हाळ्याने हम्म. मराठा समाज बांधवांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, सातत्याने त्रास सहन केला. जरांगे पाटलांनी स्वतःला आत्मक्लेश करून घेऊन स्वतःच्या शरीराची हानी झाली तरी चालेल, पण आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडत ही सगळी प्रामाणिकता एका पराकोटीला उंचीवर नेली होती. बरोबर. अ, त्या त्या प्रमाणामध्ये यश मिळालंय असं म्हणता येणार नाही. अच्छा. अत्यंत अंशतः यश प्राप्त झालेलं आहे. प्रत्यक्षात जो हैदराबादच्या गॅझेटियरचा विषय आहे, हम्म. त्या गॅझेटियर मधली निजामानी तयार केलेली जी माहिती आहे, ती जातनिहाय जनगणनेच्या आधारावरची माहिती सरकारने फार पूर्वी स्वीकारलेली आहे. म्हणजे बरोबर. या सरकारने नाही, आधीच्या सरकारने ती स्वीकारलेली आहे. त्यामुळे त्याला परत जी आरच्या स्वरूपात आम्ही स्वीकृत करतोय वगैरे असं म्हणण्याची काही गरजच नव्हती. हम्म. खरं तर आपण असं म्हणू शकतो की मराठवाड्यात राहणारे, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात किती प्रमाणामध्ये मराठा आहे, ते कुणबी लावतात. कुणबी अशी जात त्यांनी मान्य केलेली आहे, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा स्वरूपामध्ये. हम्म. त्या लोकांची गणना असलेली ही आकडेवारी आहे. मग बरोबर. आकडेवारी जी आहे ती तपासल्यानंतर, कुटुंबनिहाय त्याची शहनिशा झाल्यानंतर, त्याच्यामधले कोण आरक्षणासाठी पात्र आहेत, ज्यांना हम्म. ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं जाऊ शकेल, याची शहनिशा केल्यानंतर मग त्यांना कन्सेंट देण्यात येणार आहे. हम्म. त्यातून पात्र किंवा अपात्र ठरवले जाणार आहे अशी जी आर मध्ये स्पष्ट तरतूद आहे. एक प्रकारे आपण पाहिलं तर हैदराबाद गॅझेटियरच्या निमित्ताने हम्म. मराठ्यांच्या मदतीला निजाम धावून आलेला आहे असं स्वरूप त्याचं आहे. कारण की निजामशाहीमध्ये झालेली ही आकडेवारी जी आहे, हम्म. ती मग आता आपण पाहिली तर परत एक खूप मोठा विषय याच्यातून निघतो. राहुल गांधी सतत मागणी करत असलेला की भारतामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. करेक्ट. म्हणजे मग एक आत्ताची रिसेंटची आकडेवारी आपल्या जवळ येईल आणि त्या आधारे वेगवेगळ्या प्रकारच्या भारतभर आरक्षणाच्या ज्या मागण्या होत्या त्याचा विचार करण्यात येईल. आणि दुसरा एक महत्वाचा निर्णयाचा रेफरन्स आहे मागच्या वर्षीचा. हम्म. जस्टिस भूषण गवई यांनी जो निर्णय दिला होता, सर्क्युलर टाईपचं रिझर्वेशन आरक्षण आणण्याचा जो प्रयत्न त्यांनी त्या निर्णयातून झाला पाहिजे म्हणून सांगितलं. आणि क्रिमी लेअर मध्ये जे आले असतील त्यांना आता आरक्षण मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्याचा सुद्धा संदर्भ घेऊन आरक्षणाचा विचार हम्म. करता आला पाहिजे असं मला वाटतं. माझा दुसरा प्रश्न असा आहे, काल जर आपण एकंदरीतच ते चित्र बघितलं म्हणजे 1 तास दरम्यानचा तो टाइम स्पॅन होता, ज्यावेळी सुरुवातीला 3 वाजता कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती आणि लगेचच दुसऱ्या बाजूला सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी जरांगेंशी भेट घेतली, चर्चा झाली आणि लगेच ताबडतोब केवळ 1 तासामध्ये ते सगळं गुंडाळलं गेलं. जरांगेंनी एवढा क्विक डिसिजन कसा काय घेतला? कारण गेले 5 दिवस जे मराठा लोक आंदोलन करते, आरक्षण मिळावं यासाठी तिथं आंदोलन करत होते, अक्षरशः आपलं घरदार सोडून ते तिथं आलेले होते. पूर्ण 1 दिवस अन्न पाण्याशिवाय ते तिथं होते. एवढं सगळं असताना सुद्धा अगदी 1 तासामध्ये इतकं क्विक जरांगेंनी तो डिसिजन कसा घेतला? कारण या डिसिजनवरती सध्या सगळीकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, शंका निर्माण केली जाते. पण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहभागाबद्दल अनेक शंका लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काही मराठा आंदोलकांसोबत
पूर्वीच मिटिंग झालेल्या होत्या, त्यांनी बऱ्याच गोष्टी आधीच ठरवलेल्या होत्या असं म्हटलं जात आहे. हम्म. दुसरीकडे तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी जी माहिती मला प्रत्यक्ष दिली, प्रत्यक्षदर्शींनी दिल्या, की जेव्हा जरांगे पाटलांसोबत ही उपसमिती नावाची मंत्री आणि आमदारांची समिती, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चलाखीने केवळ मराठा समाजातल्या लोकांना घेऊन ती उपसमिती केली, त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा सुरू होती, हम्म. तेव्हा जरांगे पाटील त्यांना म्हणाले की नाही, याच्याबद्दलचा मला जी आर पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही जी आर वेगळा काढा, त्याच्याबद्दलचा जी आर वेगळा काढा. आणि ते पटापट होकार देत होते सगळ्या गोष्टी. बरोबर. आणि म्हणाले किती वेळात ते होईल, तर ते म्हणाले 1 तासात. तेव्हा जरांगे पाटलांनी म्हटलं सुद्धा की इतक्या फास्ट होते, मग आम्हाला कशाला इतके दिवस तुम्ही तंगवलं, असं त्यांनी हम्म. म्हटलेलं होतं. करेक्ट आहे. आणि ही वस्तुस्थिती मला काही जणांनी सांगितली की ते मंचावरून खाली उतरले हम्म. आणि त्यांच्या पेनड्राईव्ह मध्ये जी आर सुद्धा तयार होते. त्यांनी तिथल्या तिथे जी आरच्या प्रिंट काढल्या आणि लगेच ते जी आर तयार, म्हणजे ते तयारच होते सगळे. त्यामुळे हे सगळं नियोजन एवढ्या बारकाईने कसं होऊ शकते, याबद्दल काही जणांनी शंका व्यक्त केलेल्या आहे. मग मनोजदादा जरंगे आणि मराठा आंदोलकांची फसवणूक सरकारने केलेली आहे का, हा सुद्धा प्रश्न त्यातून निर्माण होतो. कारण की मी जसं आधी सांगितलं की जे गॅझेटियर हैदराबादचं आधीच तयार होतं, आकडेवारी आधीच तयार होती, जी आधीच स्वीकृत करण्यात आली होती. आता साताऱ्याच्या गॅझेटियर मध्ये काही प्रश्न आहेत की औंध संस्थान त्यांची वेगळी आकडेवारी आणि त्या सगळ्यांचं मिसमॅच काही ठिकाणी होत आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची शहनिशा करून सातारा गॅझेटियर सुद्धा लागू करणार आहे सरकारने, असं सांगितलेलं आहे. हम्म. परंतु गॅझेटियर ची जुनी माहिती घेत असताना आपण हे का आतापर्यंत समजून घेतलं नाही की जातनिहाय जनगणना आवश्यक आहे आणि आताच्या स्वरूपातली माहिती एकत्र करून हम्म. त्याच्यामध्ये आरक्षणासाठी पात्र कोण ठरणार आहे, हम्म. आरक्षणाची गरज कोणाला आहे, याच्याबद्दलचं विश्लेषण झालं पाहिजे एकदाच. हम्म. म्हणजे मग अशी मोर्चे काढण्याची गरज पडणार नाही. आपण जर बघितलं की काल सरकारच्या शिष्टमंडळाने एक जी आर जरांगेंकडे दिलेला होता. प्रश्न असाच आहे, कारण जे मराठा आंदोलक तिथे गेलेले होते मुंबईला, ते बहुतांश हे मराठवाड्यातले, बीड, जालना, परभणी या सगळ्या या ठिकाणचे आहेत ते मराठा आंदोलक सगळे. आणि त्यामुळे त्यांना एक आशा होती की कुठेतरी आपल्याला मराठा आरक्षण मिळेल, आपण इतकं आंदोलन केल्यानंतर आपल्या त्या आंदोलनाला यश येईल. पण खऱ्या अर्थानं त्या आंदोलनाला यश आलेले असं आपल्याला दिसत नाहीये कुठेच. दुसरी गोष्ट म्हणजे, केवळ मराठवाड्यातले लोक तिथे होते का, तर नाही. मराठवाड्या व्यतिरिक्त सुद्धा तिथे लोक आलेले होते, जसे की पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा तिथे होते. तर त्यामुळे त्या जी आरचा, त्या हैदराबाद गॅझेटचा नो डाऊट मराठवाड्याला उपयोग होणार आहे. पण इतरांचं काय, इतर मराठे सुद्धा तिथे होते. मुळात प्रश्न हा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे. त्याच्याबद्दल पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं, कायदा क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांनी सांगितलेलं होतं की 50% रिझर्वेशनची कॅप असल्यामुळे सरसकट मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण देता येणार नाही. आणि त्यामुळे मग हा तोडगा मध्यम मार्ग म्हणून काढण्यात आला की ज्यांची निदान मग ऑलरेडी कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशी जातीची नोंद आहे, हम्म. निदान त्यांना तरी ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा. हम्म. आता ओबीसी प्रवर्ग म्हणजे काही जात नाही. ओबीसी हा प्रवर्ग आहे, क्लास हम्म. आहे, ते क्लासिफिकेशन आहे. आणि हम्म. त्याच्यामध्ये अनेक जातींचा समावेश आहे, जे हम्म. अदर बॅकवर्ड कम्युनिटी म्हणून म्हणून ओळखले जातात. मग त्याच्यामध्ये आणखी काही जातींचा समावेश होऊ शकतो, ते बेकायदेशीर ठरत नाही. त्याच्यामधून काही जातींना काढलं जाऊ शकते, ते सुद्धा बेकायदेशीर ठरत नाही. पण मग त्यासाठी काही निकष दिलेले आहे आणि त्या निकषांची पूर्तता करणाऱ्या समाज समूहांना अदर बॅकवर्ड कम्युनिटी असं वर्गीकरण करून ओबीसीचं आरक्षण दिलं जाऊ शकते. आणि त्याबद्दल काही लोकांची शहनिशा जर निजामांनी आधीच केलेली होती आणि हम्म. त्याची आकडेवारी काढली, तर मग आताच काम सरकारचं हे आहे की त्यांना ओळखणं, ते कोण लोक आहेत ज्यांना निजामांनी आधीच ओबीसी कॅटेगरीमध्ये येतील आताच्या, असं हम्म. गृहीत धरलेलं होतं. ओबीसी कॅटेगरी आपण आता तयार केलेली आहे बरोबर. स्वतंत्र भारतामध्ये. तर त्याच्यामध्ये कोण येऊ शकतात हे त्या आकडेवारीच्या आधारे ओळखताना मग आपण या नोटिफिकेशन मध्ये, सॉरी, जी आर मध्ये आपण पाहतो, त्यांनी पात्रते संदर्भातले निकष काय असतील हम्म. हे ठरवताना हे म्हटलेलं आहे की कोणी शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, हातावर पोट उदरभरण करणारा एक माणूस असेल, या लोकांकडे कागदपत्र नसतात. आणि मग हम्म. कागदपत्र केवळ नाही म्हणून तो माणूस सिद्ध करू शकत नाही किंवा मी अं, या कुणबी मराठा, कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रवर्गातील आहे म्हणून आपण त्याला आरक्षणच द्यायचं नाही, हे अन्यायकारक ठरते. आणि हम्म. त्याच्यामुळे मग तरी सुद्धा काही कागदपत्र तपासली जातील. त्याच्याकडे जर कागदपत्र नसतील, त्याचे कोणीतरी जवळचे नातेवाईक
किंवा वंशावळीमधले नातेवाईक, त्यांचं जर ओबीसी कॅटेगरीमध्ये येणारं कुणबीचं प्रमाणपत्र असेल, कुणबी मराठाचं असेल, मराठा कुणबी असं प्रमाणपत्र असेल किंवा नोंद असेल, तर त्या व्यक्तींना त्या वंशावळीच्या आधारे कुणबी मराठा समजलं जाईल आणि त्यांना कुणबी समजून मग ओबीसीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं जाईल असं म्हटलेलं आहे. आता मी जरांगे पाटलांना जेव्हा त्यांच्या जवळच्या लोकांना मेसेज पाठवला होता, की जेव्हा उपसमिती मीटिंगसाठी आली वगैरे त्याच वेळेस, कारण त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही तुमचं काय मत आहे आणि काय काय चांगलं होऊ शकते ते आम्हाला कळवा. तेव्हा मी एक महत्वाचा मुद्दा कळवलेला होता की अ, असा जी आर काढत असताना हम्म. त्यांना या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेणार आहे आपण. ते समाविष्ट करताना त्यांच्या आयडेंटिफिकेशनची प्रक्रिया काय असेल, ती प्रक्रिया स्टेप बाय स्टेप या जी आर मध्ये असायला पाहिजे होती. परंतु हम्म. तशी खूप काही प्रक्रिया ती विस्तृतपणे लिहिलेली नाही आणि हम्म. त्यामुळे नकार देण्याचं जे स्वातंत्र्य सरकारकडे आहे त्याचा वापर करून अनेकांना अपात्र ठरवलं जाऊ शकते. तुम्ही एक हम्म. लक्षात घ्या की जेव्हा एवढं मोठं आंदोलन उभं राहते, सातत्याने 8 वेळा आंदोलन होतात खरंय. आणि मग आरक्षणाची मागणी अंशतः पूर्ण होते आणि त्यामध्ये सुद्धा आपण येऊ शकत नाही असं लोकांना वाटते, जे ज्यांच्या आकांक्षा अशा पातळीला गेलेल्या आहे की आरक्षण मिळाल्यामुळे आता सगळं जीवनच आपलं फार विकासाच्या मार्गावर जाणार आहे. त्यांना जेव्हा अपात्र ठरवलं जाईल काही हम्म. कारणांमुळे, तेव्हा जो मानसिक दुष्परिणाम खरंय. समाजातल्या मोठ्या घटकावर होणार आहे त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी आतापासून काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की 2018च्या दरम्यान शासनाने एक गायकवाड आयोग नेमलेला होता, एक समिती होती आणि त्यानं सुद्धा एक एम्पिरिकल डेटा त्यावेळी काढलेला होता. पुढं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टमध्ये टिकलं नाही. मात्र हा सगळा एका बाजूला शासनाजवळ डेटा असताना या गॅझेटियरची नेमकी गरज काय वाटते आणि का गरज आहे, आणि ही मागणी सुद्धा तेवढी रास्त राहते का? आणि आता सुद्धा आपण पाहिलं की गॅझेट जरी लागू केलं असं शासन सांगत असेल तरी सुद्धा कुठंतरी पात्र व्यक्ती हव्यात असं काहीतरी त्याच्यामध्ये त्या जी आर मध्ये सुद्धा एक कोड एक शब्द आहे असं दिसून येतं. म्हणजे नेमका हा सगळ्या शब्दांचा भूलभुलैया झालाय का या जी आरच्या माध्यमातून? आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनानं अद्ययावत एम्पिरिकल डेटा असताना त्याच्यावरती एसीबीसी कोटा सुद्धा निर्माण केलेला होता. ह्या गॅझेटची नेमकी गरज काय वाटते तुम्हाला? सर्वप्रथम म्हणजे एसईबीसी कोटा जो आहे, एसईबीसी, आता त्याला आव्हान देण्यात आलंय. सुप्रीम कोर्टामध्ये केस प्रलंबित आहे. ते 10% जे रिझर्वेशन हम्म. बरोबर. ते सरकारने दिलं ही चांगली गोष्ट आहे. परंतु आरक्षण द्यायची गरज पडू नये असे समाज समूह तयार झाले पाहिजे. एवढा त्यांचा विकास व्हायला पाहिजे. याबद्दल आपण कोणतंही काम कोणत्याच राजकीय पक्षांनी आणि सरकारने केलेलं नाही. हे दुर्दैव आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरं, जेव्हा जेव्हा आंदोलन होते तेव्हा तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा जो प्रकार असतो तो होताना दिसतो. की शांतता असते तेव्हा कोणीच काम करत नाही. हम्म. म्हणजे आंदोलनकर्त्यांनी सुद्धा भावनाशील न होता, जेव्हा आंदोलन नसेल तेव्हा अभ्यासपूर्ण पद्धतीचे अहवाल सगळे तयार केले पाहिजे. तसं काही होताना दिसत नाही. सगळेजण भावनिक दृष्टिकोनातून जोडले जातात. म्हणजे बरोबर. बरोबर. वकील समूहातले सुद्धा काही जण केवळ भावनिक दृष्टीने जोडले जातात. हम्म. नेते असणारे सुद्धा भावनिक होऊन जातात, कार्यकर्ते भावनिक होऊन जातात. तर तसं आवश्यक नाही असं मला वाटते. भावना महत्वाच्या असल्या तरी सुद्धा प्रॅक्टिकल विचार त्यातला हा आहे की आपण व्यवस्थित अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रक्रिया ठरवता आल्या पाहिजे. त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. आता मी हे का सांगतोय, कारण की गायकवाड समिती असेल किंवा नारायण राणे समिती असेल, या दोन्हींच्या वेळेस हे मुख्यतः पाहण्यात आलं की आंदोलन झालेलं आहे, आंदोलन वाढलेलं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर डेटा तयार करायचा आहे, निवडणुका जवळ आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगितल्याप्रमाणे, म्हणजे जसं तुमचं एखादं माप असते, आपण हम्म. टेलरकडे जातो, त्यांना सांगतो माझ्या मापाचं शर्ट शिवून दे. तसं आत्ताच्या आंदोलनाच्या मापाचं शर्ट शिवण्याचा वेळेवर केलेला प्रकार हम्म. म्हणजे त्या समितीचे अहवाल आहेत, जे थातूरमातूर स्वरूपाचे, समाजामध्ये न फिरता, कोणत्याही प्रकारे अभ्यासपूर्ण पद्धतीने न जाता त्यांनी ते अहवाल तयार केले. ज्याच्या आधारे रिझर्वेशन जाहीर करण्यात आले. मी रिझर्वेशन दिलं, मी रिझर्वेशन दिलं असं सांगण्यात आलं. हम्म. जे हम्म. रिझर्वेशन नंतर सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मग म्हणण्यात आलं की नाही, हे सरकार बदललं आमचं, म्हणून हे यांनी यांनी काही प्रयत्नच केला नाही. असं ते नाही आहे. हे अहवाल थातूरमातूर स्वरूपाचे जे तयार करण्यात आले होते या तथाकथित समित्यांनी, हम्म. ते अभ्यासपूर्णच नव्हते आणि त्यामुळे ते रिझर्वेशन टिकले नाही. अभ्यासपूर्ण हा नव्हता म्हणजे भाग जो नेमका आहे, तुमचा आरोप काय आहे? कशाबद्दलचा? तो अहवाल जो समित्यांनी तयार केलेला होता तो अभ्यासपूर्ण नव्हता म्हणजे नेमकं काय होतं त्या अहवालामध्ये? नाही, आता आपण नारायण राणे समिती नेमली. हम्म. मग नारायण राणे
यांचं आपल्याला माहिती आहे, म्हणजे चांगले व्यक्ती आहे, नेते आहेत, मोठे अनुभवी आहेत वगैरे, सगळं ठीक आहे. पण ते अभ्यासू आहेत का? विचारा बरं सगळ्यांना प्रश्न, महाराष्ट्रातले अभ्यासू आहेत का ते? कधी अभ्यास केलेला आहे त्यांनी? कशाचा अभ्यास केलाय त्यांनी? सांगा बरं. मग त्यांना तुम्ही जेव्हा समितीचे प्रमुख म्हणून नेमता आणि हम्म. त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने अहवाल तयार करायचा असं म्हणता, कशा प्रकारचा अहवाल ते करणार आहेत तुम्ही सांगा? त्याची कल्पना येते लोकांना. आणि हम्म. जेव्हा ते महाराष्ट्रभर फिरत होते, तिथे काय काय सगळ्या घटना घडत होत्या, घडामोडी घडत होत्या, हे सुद्धा लोकांना माहिती आहे. त्यामुळे अहवाल हे प्रामाणिक दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण पद्धतीने जर तयार करण्यात आले नाही, तर हम्म. आरक्षणासारखा गंभीर विषय त्याच्यावर उभा राहू शकत नाही, टिकू शकत नाही. आणि म्हणून ते, माझा आरोप हा आहे अशा सगळ्या समित्यांवर, की ते राजकीय कारणांसाठी गठीत झालेले, राजकीय टास्क दिलेले आणि टेबल मेड रिपोर्ट तयार करणारे असे जे अहवाल तयार झाले, ते अभ्यासपूर्ण नसल्यामुळे ते टिकले नाही. रिझर्वेशन सुद्धा टिकलं नाही. वारंवार लोकांना मोर्चे काढावे लागले, आंदोलन करावं लागलं, हाल अपेष्टा सहन करावं लागलेला आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की हम्म. भारतीय संविधानामध्ये आरक्षणाबद्दल काही लिहिलेलं आहे का? काहीही लिहिलेलं नाही. हम्म. आरक्षण ही एक योजना आहे, आणि योजना किंवा पॉलिसी, धोरण आपण त्याला म्हणतो, ते प्रायोगिक तत्वावरचं टेम्पररी स्वरूपाचं असतं. बर. डॉक्टर आंबेडकरांनी जी आरक्षणाची योजना सांगितली, ती अशा आधारे सांगितली की हम्म. आपण समानता आणण्याची गरज आहे. काही लोक विषमतेचं जीवन जगत आहेत कारण आर्थिक परिस्थिती चांगली नाही, सामाजिक सांस्कृतिक त्यांना वागणूक चांगली मिळाली नाही, आणि तशा प्रकारे ते स्पर्धेमध्ये त्याच्यामुळे येऊ शकत नाही. आणि म्हणून मग विषमता नष्ट करून त्यांना समानतेच्या स्पर्धेच्या पातळीपर्यंत आणण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे. हा भेदभाव आपण निर्माण करतो एक प्रकारे आरक्षण देऊन, हम्म. त्याला त्यांनी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे सकारात्मक भेदभाव असं म्हटलं. की तो रचनात्मक भेदभाव आहे की आपण काही काळासाठी लोकांना आरक्षित करून, संरक्षित करून या समाजाच्या विकासाच्या प्रवाहात आणायचं आहे. ही हम्म. आरक्षणाची जी दृष्टी आहे, ती दृष्टी आता राहिली का याचा सुद्धा विचार करा. पूर्ण आरक्षणाविषय राजकीय झालेला आहे. जो जो विषय राजकीय होतो त्याच्यामध्ये तोडगा निघू द्यायचा नाही. मग आपण मराठा आंदोलन सुरू झालं की लगेच ओबीसीचे काही नेते तयार करायचे, त्यांना हम्म. तिथून पेटवायचं, त्यांना आर्थिक रसद द्यायची काही जणांनी, त्यांना उभं करून मराठा विरुद्ध कुणबी असा संघर्ष, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा करायचा. हे काही चांगलं राज्य व्यवस्थेचं लक्षण नाही. आता पुढचा मुद्दा असा आहे, काल ज्यावेळेस सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंना जी आर दिला आणि तो जी आर देताच म्हणजे सुरुवातीला तर ड्राफ्ट दिला, मसुदा दिला. तो मसुदा देताच मोठमोठ्यानं घोषणा सुरू झाल्या आणि जल्लोष सुरू झाला. त्यानंतर जी आर आला. जी आर दिल्यानंतर सेम गुलालाची उधळण झाली, मोठमोठ्यानं घोषणा झाल्या, आनंद उत्सव साजरा केला जाऊ लागला. माझा प्रश्न इतकाच आहे, जी आर भेटला म्हणजे तोडगा निघाला का? नाही, कसं आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, भावनाशील गर्दी जी असते, भावनेच्या आधारे एकत्रित झालेली, त्यांना काहीही दिलं तरी चालते असा राजकीय समज आता पक्का झालेला आहे. आणि मग काही पातळीवर कुठेतरी कॉम्प्रोमाइजेस पण होतात, आणि ते झालेले आहे असं शंका लोक घेतात. हम्म. म्हणून एक गोष्ट सगळ्यात चांगली आहे की मनोजदादा जरंगे यांनी प्रामाणिकतेच्या आधारे हे आंदोलन वाढवलं. त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल आजपर्यंत कोणी शंका घेतलेल्या नाही, बरोबर. आणि त्यांनी त्या शंका घेण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ दिली नाही. हे असंच टिकलं तरच पुढचे काहीतरी मार्ग चांगले निघू शकतात. आणि मग हम्म. आता दुसरी गोष्ट एक महत्वाची समजली पाहिजे आपण, की लोक आरक्षण का मागतात. काही समाज समूह आरक्षण का मागतात? आरक्षण मागतात कारण की ते असुरक्षितता फील करतात. हम्म. हम्म. त्यांना वाटते की आपण शिक्षण घेऊ शकत नाही, आपल्या घरातले मुलं बाळ शिकू शकत नाही, कारण शिक्षण, चांगलं दर्जेदार शिक्षण महाग झालेलं आहे. हम्म. हम्म. म्हणून मग मी मनोजदादा जरांगेंना मेसेज पाठवलेले माझ्याजवळ आहेत, हम्म. त्यांच्या काही लोकांना पाठवलेले. मी त्यांना लिहिलं होतं की तुम्ही हा जी आर काढत असताना एक जी आर वेगळा काढायला सांगा, हम्म. ज्याच्यामध्ये मराठा समाजातल्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांना मोफत शिक्षण पदवीपर्यंतच देण्यात येईल, हम्म. अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे. मग आता याच्यासाठी आर्थिक तरतूद सरकार करू शकत नाही का? जरूर करू शकते. जे सरकार मतं मागण्यासाठी, हम्म. निवडणुका जिंकण्यासाठी अत्यंत स्वार्थी आणि लालसेच्या पोटी लाडकी बहीण सारखी एक अशी कपटी योजना आणतात, हम्म. ज्याच्यामध्ये फार आव दाखवायचा की माझं बहिणी सगळ्या लाडक्या आहेत, आणि निवडणुका जिंकण्याचं षडयंत्र जनतेच्या पैशातून रचायचं. ते पैसे सगळ्या समूहासाठी का वापरायचे नाही? हम्म. त्यासाठी आर्थिक तरतूद करता येऊ शकते, असं माझं मत आहे. मग शिक्षण जर लोकांना मिळालं मोफत आणि दर्जेदार चांगलं ग्रॅज्युएशन पर्यंत,
तर हम्म. लोकांचा खूप मोठा आरक्षणावरचा जो भार आहे ते आपोआपच कमी होईल. दुसरी गोष्ट लोकांची गरज असते ती म्हणजे रोजंदारी मिळाली पाहिजे, हम्म. रोजगार मिळाला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे. मग हाताला काम मिळण्यासाठी जर युद्ध पातळीवर दररोज म्हणजे दररोज हे राजकीय नेते काहीही बडबड करतात, बेताल वक्तव्य करतात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात, कोणाला कधी वराह जयंती पाहिजे याचंच महत्व वाटायला लागते. या सगळ्या दर्जा घसरलेल्या राजकारणामध्ये हम्म. हम्म. लोकांना हे त्यांना वाटलं पाहिजे की दररोज आपण काम करायचं सगळ्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी मिळून, की कुठे कुठे रोजगाराच्या संधी वेगवेगळ्या समाज समूहांना आपण देऊ शकतो. आणि त्याच्याबद्दलचं मी त्यांना सुचवलं होतं की त्याच्याबद्दलचं त्यांना सर्क्युलर किंवा GR मध्ये एक प्रक्रिया नमूद करायला सांगा, की मराठा समाजामध्ये ज्यांची ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे त्या कुवती आणि पात्रतेनुसार त्यांना रोजगाराच्या संधी सरकारच्या दरबारी शासन यंत्रणेमध्ये कोणत्या कोणत्या विभागांमध्ये कशा कशा निर्माण करून दिल्या जातील याच्याबद्दलची एखादी GR मध्ये योजना असती, परिपत्रक एखादं काढलं असतं, तर मग आरक्षणाची गरज काय पडणार तुम्ही सांगा. त्यामुळे 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही हे जर कायदेशीर वास्तव असेल, तर आपल्याला कुठेतरी वेगवेगळ्या योजनांच्या द्वारे आरक्षणाला उत्तर देता आलं पाहिजे. अशा सुद्धा योजना आपल्याजवळ असल्या पाहिजे असं माझं मत होतं. त्यांच्यापर्यंत ते वेळेत पोहोचलं नाही आणि त्याच्यामुळे तोपर्यंत यांनी सगळ्यांनी राजकीय हम्म. फायदा आंदोलनाचा घेऊन टाकलेला होता आणि एक थातूर GR जो काढण्यात आलेला आहे हम्म. हम्म. त्याच्यामधून समाजाची फसवणूक झाली आहे का हे आता प्रक्रिया राबवताना कळेल. जेव्हा पात्र कोण अपात्र कोण हे ठरवताना जी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, त्या मनोजदादा जरांगेंनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तेव्हा स्टेजवरून म्हटला, की हम्म. जातनिहाय पडताळणी होते किंवा जात पडताळणी होते, तेव्हा ते लोक अर्ज थांबवून ठेवतात, सांगतात की 20,000 द्या, 25,000 द्या तर तुमचं बरोबर काम आहे. होते. मग हा भ्रष्टाचाराचं हे कुरण कसं बंद करणार याच्याबद्दल कुठे नोटिफिकेशन मध्ये काय आहे हम्म. हे असायला पाहिजे. त्यामुळे मूलभूत प्रश्न कोणतेही न घेता एक काहीतरी GR दिल्यासारखं, GR काढल्यासारखं करायचं. हम्म. हे काही एक सोल्युशन निघालेलं आहे असं म्हणण्यासाठी पात्र असलेला GR नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे सर. आणि एक आता असं लक्षात येत आहे की समाजाचे सगळे जे काही प्रश्न आहेत, जे जसे काय आरक्षणामुळेच आता प्रलंबित आहेत, आणि शिक्षणाचं क्षेत्र असेल, आरोग्य सुविधा असतील, यासोबतच इतर जे काही सार्वजनिक क्षेत्र आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगीकरण निर्माण झाल्यामुळं कुठंतरी सामान्य माणसाचे मूलभूत प्रश्न, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न मागं पडताना दिसून येतात. अगदी महाराष्ट्राचा जर विचार केला तर ठेकेदारांचा सुद्धा आता व्हायला लागलेले आहेत, निधी मिळत नाही, लाडकी बहीण सारख्या योजनांवरती आता खर्च मोठ्या प्रमाणात होतोय. आणि या सगळ्या मुद्द्यांवरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी कुठंतरी आरक्षण, आणि या आरक्षणाला अस्मिता सुद्धा मोठ्या प्रमाणात आता जोडलेली आहे. म्हणजे मराठा समाज असेल तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समुदाय सुद्धा कुठंतरी आक्रमक होताना दिसतोय. आणि याच्यामधून एक जातीय पातळीवरचं ध्रुवीकरण करून कुठंतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतोय का? आणि अशा प्रकारच्या अस्मितेच्या आणि आरक्षणाचाच मुद्दा केंद्रस्थानी कसा राहील यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहेत का? तुमचं एकंदरीत या संदर्भातलं मत कसं आहे? तेव्हा आता आमच्या वकिलीच्या क्षेत्रातलेच एक वकील आहेत, त्यांना वारंवार भात्यात ठेवलेल्या बाणासारखं कोण काढतात बाहेर. प्रत्येक वेळेस हे आंदोलन झालं की ते बाहेर येतात, काही बेताल वक्तव्य करतात, कसेही बोलतात, आरडाओरडा करतात. तुमच्या चॅनलचा TRP वगैरे सगळ्यांचा वाढतो त्याच्यामुळे तुम्ही पण दाखवता त्यांचा. पण त्यांना सपोर्ट कोणी केलेला आहे माहीत झालाय ना तसं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना, किंवा या बरोबर. दर्जाहीन माणसाला या लोकांनी सपोर्ट केलेला आहे हे माहीत झालेलं आहे. आणखी एक दुसरा माणूस आहे ओबीसीचा नेता म्हणून, त्याला सुद्धा बाहेर काढलं जाते, त्याला सुद्धा सपोर्ट केला जातो. जो अडगळीत पडलेला माणूस होता त्याला बाहेर काढून ओबीसीचा नेता म्हणून प्रोजेक्ट केलं जाते. हे सगळं व्हायला नको असं मला वाटते. सरकारची भूमिका ही मायबाप सरकार असं आपण म्हणतो, आईची भूमिका असली पाहिजे, बरोबर. पालकांची भूमिका असली पाहिजे. आणि त्यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना एकत्र घेऊन, एकत्र बसून सामंजस्याने याच्यातून मार्ग काढला पाहिजे, की आपल्या जवळ हे एवढंच ताट असणार आहे, त्याच्यामध्ये एवढेच पदार्थ असणार आहेत, ते आपल्याला सगळ्यांना वाटून घ्यायचे आहेत. ही सामंजस्याची जी भूमिका समाजामध्ये असली पाहिजे, ती राजकीय लोक, राजकीय पक्ष, काही हितसंबंध आणि स्वार्थी राजकारणच करण्यासाठी ओळखले जाणारे चाणक्य हे सगळेजण होऊ देत नाही. हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. सर, मला जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि तो असा आहे की जो GR निघालेला आहे त्या GRचं भविष्य काय असू शकतं, कारण त्याला कोर्टामध्ये चॅलेंज सुद्धा केलं जाऊ शकतं. तर त्या GRचं भविष्य कसं असेल यावर बाकीची पुढची गणितं डिपेंड असतील. आता या GRची अंमलबजावणी जेव्हा सुरू होईल ना, हम्म. तेव्हा आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये सरकार GR काढताना किती प्रामाणिक होतं, सरकारची नियत साफ होती का, त्यांचं मन शुद्ध होतं का हे सगळं करताना.
की त्यांना केवळ एक आंदोलन टोलून टाकायचं होतं आणि सगळे मुंबईच्या बाहेर गेले पाहिजे असं पटकन व्यवस्था करायची होती. हे प्रत्यक्ष जी आरची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा आपल्याला कळेल. त्याच्यामध्ये पात्र अपात्र ठरवताना गोंधळ होणार नाही, अन्याय होणार नाही, कागदपत्रांची दादागिरी केवळ चालणार नाही. अशा पद्धतीने जर सामोपचाराची भूमिका घेणारे अधिकारी आणि त्याची यंत्रणा तशी असेल तर मग आपण त्याच्याबद्दलचा विश्वास व्यक्त करू शकतो. परंतु हा जी.आर जर योग्य पद्धतीने वापरला गेला नाही, त्याची प्रक्रिया चांगली झाली नाही, हम्म. तर कदाचित मराठा समाजामधून सुद्धा या जी.आरला आव्हान देण्यात येऊ शकेल. हम्म. त्याचबरोबर ओबीसी संघटनेद्वारे सुद्धा याला आव्हान देण्यात येऊ शकेल, कारण की जोपर्यंत ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या सगळ्या जातसमूहांमध्ये ही भीती आहे हम्म. की आमचं आरक्षण हिरावून जाऊ नये, करेक्ट. तोपर्यंत ते सुद्धा या जी.आरला चॅलेंज करू शकतात. त्यामुळे विश्वासाचं वातावरण असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा समानतेचा विचार केला जाऊ शकत नाही. हे हम्म. राजकीय नेते जर लवकर समजतील तर मग समाजामध्ये कलहपूर्ण वातावरण राहणार नाही आणि चांगलं वातावरण तयार होईल. नक्कीच. एकीकडे काल मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण त्यांचं सोडलं आणि दुसरीकडे आज लगेच ओबीसीच्या नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाची री ओढलेली आहे. 5 तारखेला बारामतीमध्ये आंदोलन सुद्धा केलं जात आहे. आता ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पुन्हा एकदा प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र मुद्दा हा आरक्षणाचा आहे, मराठ्यांच्या आरक्षणाचा आहे. दुसरीकडे मुद्दा हा ओबीसींच्या आरक्षणाचा सुद्धा आहे, कारण त्यांना सुद्धा भीती वाटतेय की हे जे मराठे आहेत, जे कुणबी बनून आमच्या आरक्षणामध्ये येणार आहेत, त्याच्यामुळे आमच्या आहे त्या आरक्षणाला सुद्धा धक्का पोहोचेल. आता यामुळे सरकार या सगळ्यातून नेमका तोडगा काय काढतंय हे येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना स्पष्ट होईलच. तुर्तास तरी हा जी.आर म्हणजे तात्पुरता पर्याय आहे, तो कुठल्याही पद्धतीचे एक ठोस सोल्युशन नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. बाकी असीम सरोदे सर, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आपण एक छान चर्चा केली या विषयावरती, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि विश्वासभरच्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्हाला ही चर्चा कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विश्वासभरच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.